तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते। कांदा काढणीला सुरुवात झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा काढून झाला आहे, पण कोरोना लॉकडाऊनमुळे एकही व्यापारी कांदा घेण्यासाठी येत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे। तेल्हारा तालुक्यात कांदा खरेदी करण्यासाठी दरवर्षी व्यापारी वर्ग स्वतः येऊन चांगल्या भावाने विकत घेऊन जातात, पण यावर्षी कांद्याला कोणत्याही व्यापाऱ्याकडून मागणी होत नसून लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे तेल्हारा तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये कांद्याचे ढीग लागले असून जर का तो विकला गेला नाही तर कांदा जागेवरच सडण्याची भीती आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग चांगल्या आर्थिक अडचणीत सापडला आहे। लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे एखादा व्यापारी जर आला तर तो अगदी कमी भावाने कांद्याची मागणी करीत आहे, अशी शेतकऱ्यांची लूट होत आहे। शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करावा अशी मागणी सरकारच्या दरबारी शेतकऱ्यांच्या वतीने विठ्ठल शंकर जायले कांदा उत्पादक शेतकरी करीत आहे। आपण कांदा पेरला आशेने, आता पावसाळ्यात आपल्याजवळ पैसा नाही, पावसाळा जवळ येऊन राहिला, कांद्याला कोणी व्यापारी नाही, कोणी घेवायला नाही, आपल्याजवळ पैसा नाही, आता पुढे मशागत करावं लागते, काही पेरावं लागते, आपल्याजवळ पैसा काहीच नाही आहे। आता काय करावं, पुढचं पीक पेरण्यासाठी पैसा नसल्यामुळे आता आपण संकटात सापडलेलो आहोत। सर्व कांदा शेतकरी यांना सर्व आम्हाला सांगितलं, न्यूजवाल्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही न्यूजवाल्यांना बोलावलं आणि जे आम्हाला सांगायचं होतं आम्ही ते सांगितलं। आता आम्ही सर्व शेतकरी आणि यांच्या माध्यमातून विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आम्ही बोलत आहोत। आम्हाला काय बोलायचं आहे ते आम्ही सांगितलं। आता सर्व शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळावी यासाठी आम्ही सांगत आहोत आणि तुम्ही बघून इथून जावे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।